नमस्कार मित्रांनो. मी शिवाजी शिंदे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम SCSS बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. अनेक जण असा दावा करतात की या योजनेत पैसे गुंतवल्यास प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळते. पण या दाव्यात किती तथ्य आहे? ही स्कीम नेमकी काय आहे? कोण यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि किती व्याज मिळतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. बर, सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम म्हणजे काय? ही भारत सरकारची एक विशेष योजना आहे, जी 2004 साली सुरू करण्यात आली. यामध्ये एकदाच पैसे जमा करावे लागतात आणि त्यावर तिमाही म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांनी व्याज मिळते. ही योजना 100% सुरक्षित आहे आणि मुख्यतः पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाते. काही बँकामध्ये पण ही स्कीम चालवली जाते. मग गुंतवणूक कोण करू शकतो? 60 वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी कर्मचारी ज्यांचं वय 55 ते 60 वर्ष आहे आणि ज्यांनी VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती योजना घेतली आहे, ते निवृत्तीचे फायदे मिळाल्यानंतर 1 महिन्यात गुंतवणूक करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे संरक्षण सेवेतून निवृत्त अर्थात डिफेन्स मधून त्यांचे किमान वय 50 वर्ष, ही लोक सुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकतात. आता किती गुंतवणूक करता येते? किमान गुंतवणूक म्हणजे मिनिमम 1,000 रुपये, कमाल गुंतवणूक म्हणजे मॅक्झिमम 30 लाख रुपये. पूर्वी 15 लाख होती, 2023 मध्ये ही वाढवली. VRS घेतलेल्या व्यक्तीसाठी निवृत्ती लाभा इतकीच गुंतवणूक करता येते आणि एकापेक्षा जास्त खाते उघडता येऊ शकतं, पण एकूण रक्कम म्हणजे टोटल रक्कम जी असेल ती 30 लाख रुपयापेक्षा जास्त नसावी. मग या योजनेची मुदत आणि व्याजदर किती आहे? इनिशियल मुदत जी आहे ती 5 वर्षाची आहे. 3 वर्षानंतर त्याला 3 वर्षासाठी परत वाढवता येते, म्हणजे टोटल 8 वर्षासाठी असेल. मार्च 2025 पर्यंत व्याजदर 8.2% प्रतिवर्ष आहे. व्याजदर हा 5 वर्षासाठी निश्चित असतो. तिमाही म्हणजेच मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये व्याज जमा होतं. बर, मग समयपूर्व म्हणजे प्री मॅच्युअरला बंद करायचं असेल इमर्जन्सीमध्ये तर आपण करू शकता. खाते उघडल्यावर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंद करता येते, पण दंड लागू होईल. किती दंड लागेल? 1 वर्षानंतर आणि 2 वर्षाच्या आत बंद केल्यास 1.5% दंड लागेल. 2 वर्षानंतर 5 वर्षापूर्वी बंद केल्यास 1% दंड लागेल. परंतु खातेदाराच्या मृत्यूनंतर कोणताही दंड न लावता खाते बंद करता येते. आता यामध्ये दर महिन्याला किती उत्पन्न मिळेल? जर तुम्ही 8.2% व्याज दराने गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळणारे तिमाही व्याज असे असेल. जर गुंतवणूक 5 लाख रुपये असेल तर तुम्हाला 3 महिन्याचं व्याज हे 10,250 रुपये असेल. मग दर महिन्याचं आपल्याला किती मिळेल? 3,470. परंतु यामध्ये एक लक्षात ठेवायचं की तुमचं प्रत्येक 3 महिन्यानंतरच व्याज जमा होतं. जर 10 लाख गुंतवणूक केली तर तिमाही व्याज असेल ते 20,500 रुपये. 20 लाखाची गुंतवणूक केली तर 41,000 रुपये 3 महिन्याचं व्याज. आणि 30 लाख जर गुंतवणूक केली तर 61,500, म्हणजे दर महिन्याला माझं सरासरी उत्पन्न किती असेल? 20,500 रुपये. जर कोणी म्हणत असेल की 5 लाख गुंतवून 10,000 रुपये मिळतील तर तो दावा चुकीचा आहे. बर, याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट असतील का? असतील. सेक्शन 80C अंतर्गत 1,50,000 सूट मिळते, 1,50,000 रुपयापर्यंतची. परंतु जे मिळणारे व्याज आहे ते टॅक्सेबल असणार आहे, करयोग्य असणार आहे. जर तुमचं वार्षिक व्याज 50,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर TDS लागू शकतो. आणि जर तुमची एकूण उत्पन्न कर मर्यादेपेक्षा कमी असेल तर फॉर्म 15H किंवा 15G भरून TDS वाचवता येतो. बर, आपलं मत काय असेल? कशावरती? सरकारने सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमच्या व्याजावर कर घ्यावा का?
तुमचे विचार आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.